नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एक सुंदर कविता शिकणार आहोत। 2 दिवस या धड्यातील महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ। चला एक शब्द समजून घेऊया। किंमती म्हणजे आयुष्य, म्हणजेच आपलं जीवन खूप मौल्यवान आहे। झोतभट्टी म्हणजे लोहाराचा भाता, एरण, जिथे लोखंड तापून त्यावर काम केलं जातं। हरघडी म्हणजे प्रत्येक वेळी, उदा, तो हरघडी मदत करतो। पेलणे म्हणजे सहन करणे, म्हणजेच अडचणींना धैर्याने तोंड देणे। कलम करणे म्हणजे छाटणे, झाडांची फांदी कापणे याला आपण कलम करणे म्हणतो। बर्बाद होणे म्हणजे वाया जाणे, उदा, वेळ वाया घालवू नका। सहाय्य म्हणजे मदत, आपण नेहमी एकमेकांना सहाय्य करायला हवे। गहाण म्हणजे मॉर्गेज, पैसे मिळवण्यासाठी एखादी वस्तू तारण म्हणून ठेवणे। विद्यार्थ्यांनो, आज आपण या धड्यातील महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे सोपे अर्थ शिकलो। हे शब्द रोजच्या बोलण्यात वापरण्याचा प्रयत्न करा। सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिलेले आहे। विद्यार्थ्यांनो, हा एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण कविता समजून घेणार आहोत। वास्तववादी कविता। सर्वप्रथम, वास्तववादी म्हणजे काय? वास्तववादी म्हणजे वास्तव जीवनावर आधारित, म्हणजेच खऱ्या आयुष्यातील अनुभव, दुःख, संघर्ष आणि आशा यांचं चित्रण। या कवितेत कवी आपलं जीवन सांगतात। त्यांचं जीवन खूप कठीण गेलं, अनेक दुःख आली, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही आशा सोडली नाही। कवी सांगतात की प्रत्येक माणूस आशेवर जगतो। जरी काही दिवस दुःखात गेले तरी ते नेहमी वाट पाहत होते। उद्याचे दिवस चांगले येतील। पुढे कवी भूतकाळाकडे पाहतात। ते म्हणतात, मी पावसाळे पाहिले, उन्हाळे पाहिले, चंद्र आणि तारे पाहिले, सुंदर रात्री पाहिल्या, पण या सगळ्या सौंदर्याचा आनंद घेण्याऐवजी त्यांचं आयुष्य भूक भागवण्यासाठी संघर्ष करण्यातच गेलं। खूप महत्त्वाचा भाग, कवीने चंद्राला भाकरीची उपमा दिली आहे। याचा अर्थ काय? सामान्य माणसासाठी सौंदर्य महत्त्वाचं नसतं, त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं पोट भरायला अन्न। म्हणूनच कवी म्हणतात, त्यांना चंद्रात सौंदर्य दिसलं नाही, तर त्यांनी त्यात भाकरीचा गोल पाहिला। म्हणजेच विद्यार्थ्यांनो, ही कविता आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आशा सोडायची नाही। कवी म्हणतात, या हातांनी आजपर्यंत मी खूप कष्ट केले, पण माझ्या हाताला कधी यश आले नाही। ते दारिद्र्याकडेच गहाण राहिले, कधी सन्मान झाला, कधी माघार घ्यावी लागली। डोळ्यात अश्रू आले, पण ते पुसले तसेच ठेवून सुकविले नाहीत। म्हणजेच मी हताश होऊन रडत राहिलो नाही। जीवनात असेही क्षण आले की काहीही सुचेनात, अशा वेळी अश्रूच माझे मित्र होऊन मदतीस आले। त्या अश्रूंमधूनच मला प्रेरणा मिळाली। मी सतत दुसऱ्यांचा विचार केला, मी स्वतःचा उरलोच नाही, जगाचाच झालो। त्यामुळे जगाच्या शाळेत न रडता दुःखाला कसे करावे सामोरे जावे, आनंदाने दुःखी क्षण घ्यावे, आनंदी कसे राहावे हे शिकलो। आगीच्या भट्टीत ही होम पोलाद तापविले की त्याला आपल्याला पाहिजे तसा आकार देता येतो। या जगाच्या दुःखरूपी भट्टीत माझे आयुष्य सुद्धा उजळून निघाले। असेच काही दिवस वाट पाहण्यात गेले। काही दिवस दुःख, ऊन, सावली हेच जीवनाचे खरे सत्य आहे। सुख दुःखाचा राजा लंबडाव जीवनात चालूच असतो। कृती प्रश्नोत्तर पद्धतीने सोप्या भाषेत स्पष्टीकरण। विद्यार्थ्यांनो, आज आपण कृती या भागातील प्रश्न उत्तरे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया। प्रश्न 1, रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया जातात, या आशयाची कवितेतील ओळ शोधा। उत्तर, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। स्पष्टीकरण, या ओळीत कवी सांगतो की रोजच्या अन्नासाठी धडपड करताना माणसाचं पूर्ण आयुष्य निघून जातं। प्रश्न 2, एका शब्दांत उत्तरे लिहा। अ, कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट कोणती? उत्तर, हात। आ, कवीचा जवळचा मित्र कोण? उत्तर, अश्रू। ई, कवीचे आयुष्य शेकणारी भट्टी कोणती? उत्तर, जग। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण कृती या भागातील महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे समजून घेतले। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एका वाक्यातील प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अर्थ समजून घेणार आहोत। प्रश्न अ, जगाच्या शाळेत दुःख पचवण्याची शिकवण मिळाली, या आशयाची कवितेतील ओळ कोणती? उत्तर, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, यात शाळेत शिकलो। स्पष्टीकरण, या ओळीत कवी सांगतो की जीवनात आलेल्या दुःखातून कसे सावरायचे आणि पुन्हा उभं राहायचं हे त्याने जगाच्या शाळेतून शिकले। प्रश्न ब, कवी जगाचाच झाला, स्वतःचा राहिला नाही, या आशयाची ओळ शोधा। उत्तर, दुनियेचा विचार हरघडी केला, असा जगमय झाला। स्पष्टीकरण,
या ओळीत कवी सांगतो की तो सतत जगाचा विचार करत राहिला आणि त्यामुळे तो पूर्णपणे जगातच रमला, स्वतःसाठी वेळ उरला ना. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सराव प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस पेपर. नमस्कार विद्यार्थ्यांनो, या प्रश्नपत्रिकेमुळे तुमची परीक्षेची तयारी चांगली होणार आहे. ह्याची अशाच सराव प्रश्नपत्रिका सोडवत राहिलात तर तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एका सुंदर कवितेवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर तुम्ही तयार आहात ना? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अचूक आणि सुंदर शब्दांमध्ये लिहायची आहेत. किती प्रश्नांची उत्तरे तुम्ही बरोबर दिली आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.